महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामात सर्व पक्ष आपलाच महापौर व्हावा म्हणून सभा प्रचारांमध्ये व्यस्त आहेत। पुढील 9 दिवसात मतदान होणार आहे आणि 10व्या दिवशी अर्थात 16 जानेवारीला निकाल लागेल। एवढ्या घडामोडी घडत असताना अद्यापही महापौर पदाचं आरक्षण राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेलं नाही। नाही निघत आहे। का निघत नाही? उत्तर आहे का निवडणूक आयोगाकडे? का अमित शहाचा फोन यायला पाहिजे त्यांना? का फडणवीसांनी जाऊन त्यांच्या कार्यालयात बसलं पाहिजे की या पद्धतीनं करा? सांगा ना। निवडणूक आयोग काय ताटाखालचं मांजर आहे? निवडणुका लागल्या, आरक्षण काढण्याची गरज होती, पण यांचा आता हे सोयीप्रमाणे चाललाय। निवडणूक आयोग आणि हे तो त्यांचा मांडलिकच झालाय। निवडणूक आयोग मांडलिक म्हणण्यापेक्षा नौकर आहे। पुढच्या महापौर नेमत असताना आपल्या सोयीनं आरक्षण काढून ती व्यवस्था निर्माण करायचं आहे। कुठलीही तांत्रिक अडचण नाही। कोणत्या महानगरपालिकेत कोण काय आपल्याला बहुमत कुठे मिळणार, विरोधकांचे जे असतील तिथे त्यांची कोंडी कशी करता येईल यासाठी जाणून बुजून हे आरक्षण थांबवलेलं आहे। आरक्षण काढणं राज्य सरकारचा अधिकार आहे। राज्य सरकार मुद्दाम विलंबाने करत आहे। राज्य सरकारने प्रभाग रचना पण चुकीच्या केल्या, मतदार याद्याही चुकीच्या बनवल्या आणि आता राजकारणात फायदा व्हावा म्हणून महापौराचं आरक्षण ते जाहीर करत नाही। यावेळी प्रथमच सोडतीला विलंब झाल्यानं सरकारवर टीका केली जाते। यावर भाजपचे नेते आशिष शेलार मात्र सोडत आधीच निघाल्याचं म्हणतायत। पाहूया। सोडत निघाली, त्याच्यावरचं राजकीय आरक्षण ऑलरेडी पडलंय आणि ते राजकीय आरक्षण महायुतीचं आहे। त्यामुळे महायुतीचा महापौर होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।